शिक्षक ही समाजातील अत्यंत सन्माननीय आणि जबाबदारीची भूमिका असते, परंतु या नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी रात्री श्रीरामपूर शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात घडली। दारूच्या नशेत एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी स्थानिकांनी संताप व्यक्त केला। संबंधित महिलेच्या पतीने मद्यधुंद शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपास सुरू आहे। गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात 2 शिक्षक मद्यधुंद अवस्थेत आले। त्याचवेळी त्या परिसरात एक लहान मुलगा खेळत असताना एका कुत्र्याला घाबरून खाली पडला। हा प्रकार पाहून मद्यधुंद शिक्षकाने संतापाच्या भरात त्या कुत्र्यावर हात साफ करायला सुरुवात केली। सार्वजनिक ठिकाणी दांडा घेऊन शिक्षकाने कुत्र्याला अमानुषपणे मारहाण केली। हा प्रकार पाहून अनेक नागरिक चक्रावले। विशेष बाब म्हणजे ज्या कुत्र्यामुळे मुलगा पडला तो त्या महिलेचा नव्हताच, तरी देखील संबंधित शिक्षकाने रागाच्या भरात तिच्या घराकडे धाव घेतली आणि त्या महिलेशी धक्काबुक्की, आक्षेपार्ह बोलणे व दारात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली। अचानक आलेल्या या हल्ल्याने महिला घाबरून गेली आणि तिने जोरात आरडाओरडा सुरू केला। आरडाओरडा ऐकून तिचा पती तातडीने घटनास्थळी आला। त्याने संपूर्ण प्रकार समजताच मद्यधुंद शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला। दरम्यान शिक्षकासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्ती देखील शिक्षकच असल्याचे समजते। तो मात्र गोंधळ उडाल्याने लक्षात येताच घटनास्थळावरून पळून गेला। मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाला तातडीने श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्याच्या जखमा साफ केल्या असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे आढळून आलेला व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। संबंधित व्हिडिओमध्ये मद्यधुंद अवस्थेतील शिक्षक कुत्र्याला मारहाण करताना आणि नंतर महिलेकडे जाऊन असभ्य वर्तन करताना स्पष्ट दिसून येत आहे। पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून त्यांच्या आधारे पोलीस कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला। महिलेशी गैरवर्तन, घरात बेकायदेशीर प्रवेश, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, प्राण्यांवर अमानुषपणे अत्याचार करणे या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याखाली संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांनी महिलेचा जबाब घेऊन असून अन्य साक्षीदारांचे निवेदन देखील नोंदवले जात आहे। या घटनेनंतर म्हाडा कॉलनी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की शिक्षकाचं काम आहे हे ज्ञान देणं, असं विकृत आणि हिंसक वर्तन समाजाला कलंकित करणारं आहे। अनेकांनी सोशल मीडियावरून देखील या प्रकाराचा निषेध केला आहे। या प्रकारामुळे शिक्षक संघटनांनीही या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे। संबंधित शिक्षकाविरोधात फौजदारी कारवाईसह शैक्षणिक कारवाईही व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने पाहून चौकशी सुरू करावी अशी मागणी पुढे येत आहे। या घटनेच्या निमित्ताने महिलांवरील वाढत्या हिंसाचाराचा आणि मद्यपानामुळे वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मद्यधुंद अवस्थेत व्यक्ती आपले नैतिक भान गमावतो आणि त्याचा थेट फटका निष्पाप नागरिकांवर, विशेषतः महिलांवर आणि मुलांवर बसतो। त्यामुळे अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की या घटनेतील सर्व पुरावे आम्ही संकलित केले असून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, पीडित महिलेची तक्रार यांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात येणार आहे। फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।